नमस्कार म्हणजे मी सनील पेढी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल, आज आपण चाललो डोली पालवाला। जे आपण काल डोली लावते त्याचा पालवामध्ये चाललेला। गेल्या उदाहरणामध्ये ते आपल्याला जाऊला नाही मिळाला, या उदाहरणामध्ये जाऊला लागण्याची शक्यता जास्त आहे। चला तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जे काही असेल नसेल ते नक्कीच तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन फिशिंग ब्लॉग मध्ये असतो। आता आपली होडी सुद्धा थोड्या वेळातच निघेल। चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आपली आजची व्हिडिओ आवडतो नक्की पहिले तर डोल आलेला आहे। तर बघूया पहिल्या डोलीला काय लागणार, तर मावळा नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा सगळा जिवंत मावरा आहे बघा। याच्यामध्ये जास्त प्रमाणात जेली फिश दिसत आहेत, छोट्या छोट्या साईजची। बघा कोलबीची सुद्धा साईज बघा, जिवंत कोलबी आहे बघा, साईज बघा। त्याच्यामध्ये टाप टाप जावला सुद्धा दिसते बघा, जेली फिश सुद्धा आहेत। त्यामुळे बघा पाणी पाणी झालेलं टोपल्यात, दिसत असेल तुम्हाला। आणि एक दिसत असेल कडम मासा सुद्धा आहे। काटा सुद्धा खूप विषारी असा काटा असतो, वेदना खूप भयानक असतात, म्हणून तर दाखवतो कडम मासा। आणि हा बघा छोट्या साईजचा शेड्या माकड दिसते तुम्हाला, एकदम छोट्या साईजचा आहे। त्याला आपण सोडूया, रिलीज। बघा छोट्या साईजचा हलवा दिसत, हलवा मासा, खूप टेस्टी असा मासा असतो हा। त्याला सुद्धा आपण सोडूया, कारण जिवंत आहे, छोट्या साईजचा आहे। हा बघा आपल्या पहिल्या डोलीमध्ये आलेला मावरा। थोडी प्रमाणात कोलबी सुद्धा दिसत आहे बघा।
छोट्या साईजची एक रेपटी सुद्धा दिसत बघा, रेपटी सुद्धा आपण सोडूया. आपल्याला दुसरी तर डोली आलेले आहे. दुसऱ्या डोलीमध्ये बघा कोलबी दिसत आहे, थोडी प्रमाणात कोलबी वागती सुरुवातीपासून मावा दिसतोय. तर बघूया पुढे. चिक्कल बघा कशा जिवंत असा टॉप आलाय बघा, एकदम जिवंत आहे बघा टॉप. अरे बघा आपल्या दुसऱ्या डोलीमध्ये एक सर्गा आलाय बघा, जिवंत सर्गा आहे. एकदम फ्रेश पापलेट बघा भेटते तुम्हाला बघा, एकदम जिवंत आहे बघा, एकदम फ्रेश बघा कसा चमकते उन्हा. दुसऱ्या डोल मध्ये आला तर मावरा बघा, दोन डोली पालून झालेल्या, दोन डोली मध्ये लागलेला मावरा बघा. नंतर तुम्हाला दाखवतो वेगवेगळ्या करून कापला तशा वगैरे मावरा होतो. ते आपल्याला सध्या हे पापलेट तर मिळालेलं आहे, अजून सुद्धा यामध्ये पापलेट असू शकतात. बघा आपल्या दोन डोली मधला क्वालिटी मावरा दाखवतो तुम्हाला बघा. इकडे आपल्या दोन सर्गे होते, पहिल्या आपल्या दोन्ही डोलीमध्ये एक एक असा सर्ग होते दोन, आणि एक कोलबी दिसत थोडी प्रमाणात. आणि ते मांदेली, पोत्या, काठी ह्यो असा मिक्स मावरा दिसत आहे यामध्ये. आज आपल्या क्वालिटी मावरा होता, आणि थोड्याफार कुठेतरी वाकटी सुद्धा निघेल बघा अशा प्रकारे. ती थोडी प्रमाणात निघतील. आज आपल्याला आज क्वालिटी मावरा होता डोलीला बघा. आपल्याला होडी सुद्धा आलेली आहे खाडीमध्ये बघा. आपला मावळा धवूनच्या आता आलो इथे दाखवतो बघा. आपल्याला होता तो डोलीला मावरा. इकडे बघा टाप टाप जावला सुद्धा दिसायला लागले बघा. बोललो की तुम्हाला जावला बघायला मिळेल. हा बघा थोडा प्रमाणात आहे, 1 ते 2 फक्त पाहिली आहे जावला बघा. बऱ्याच दिवसानंतर जावला बघायला मिळते बघा. खाड्यांची साईज बघा, सर्व मोठ्या मोठ्या साईजचे खाडे दिसतात बघा. वाकट्या बघा किती निघलेल्या आहेत, किती ते वाकट्या. तुमच्या जे वाकट्यानं काय बोलतात नक्कीच एकदा कमेंट करून सांगा. सर्व छोट्या साईजचे आहे, थोडीफार माकडी सुद्धा निघलेलं आहे, थोडीफार कोलबी दिसते. इकडे आपलं जे चित्तेरे वाकट्या होत्या त्या आता बांधून ठेवतात बघा सुकवण्यासाठी. बांधण्याची पद्धत बघा, या भाजून झालेल्या आहेत. आपल्या एवढ्या भांड्याच्या बाकी आहेत बघा कशा प्रकारे चित्तेरे वाकट्या बांधले जातात.